नमस्कार, मी योगेश कोळी. गेल्या वर्षभरापासून परीक्षेचा जीवतोड अभ्यास करायचा. मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडील 12-12 तास नोकरी करून आपल्या मुलांच्या शाळेच्या, क्लासच्या फिया भरण्यासाठी आणि त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. एक दिवस परीक्षेचा दिवस उजाडतो. पेपरचं मुलांना टेन्शन असतं. भरपूर रात्रंदिवस मुलं अभ्यास करतात. आणि परीक्षेला जाताना मुलाच्या मुलीच्या हातावर आई साखर देते आणि बेस्ट ऑफ लक करते. मुलगा पेपर द्यायला निघतो आणि तोच काय अनर्थ घडतो. आणि कालची जी घटना घडली आहे ती खरंच व्यथित करणारी आहे. 12वीचा काल पहिला पेपर होता. डोंबिवलीचा सोहम कटारे हा त्याचा पेपर द्यायला डोंबिवलीला रेल्वे स्टेशनवर उभा राहतो, गाडी पकडतो आणि मुंब्रा कळव्याच्या दरम्यान गर्दीमुळे त्याचा तोल जातो आणि लोकलमधनं पडून त्याचा मृत्यू होतो. खरंच कटारे कुटुंबियावर कालच्या या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला असेल. आता सांत्वन करायला सर्वच नेते हे मीडियाला घेऊन कटारे कुटुंबियाकडे जातील. त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळेल. पण मात्र प्रश्न जैसे ते असणार आहे. कटारे कुटुंबियाला न्याय मिळणार नाही. गेले वर्षभरात मुंब्रा कळवा दरम्यान कित्येकांना मृत्यूने असा घाला घातला आहे. कल्याण डोंबिवली येथून हजारो जण लोकलने प्रवास करत असतात. गेल्या वर्षीच मुंब्रा दरम्यान एका वळणावर मृत्यूचा जो सापळा आहे तिथे कित्येकांचा मृत्यू झाला आहे आणि खुद्द मनसेचे प्रमुख राज ठाकरे देखील ती जी घटना गेल्या वर्षी घडली त्याच्यानंतर तिथे त्यांनी भेट देऊन गंभीर दखल देखील घेतली होती. हे प्रकरण खूप गाजलं देखील होतं. काही दिवसांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकलला दरवाजे असले पाहिजे, लोकल एसी चे सगळे वातानुकूलित डबे असले पाहिजे आणि तिकिटाचा दरही देखील सर्वसामान्यांना परवडेल असाच ठेवला जाईल. परंतु याचं पुढे काय ह्या आश्वासनाचं झालं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. खर तर काल सोहम डोंबिवलीहून कळवा येथील मनीषा नगरला परीक्षा द्यायला निघाला होता. तो वेळेत निघाला, पण नेहमीप्रमाणे ट्रेन उशिरा, प्लॅटफॉर्मवर वाढती गर्दी, परीक्षेचं त्याला असलेलं टेन्शन आणि प्रत्येक जण इंडिकेटरवर लोकलची वाट पाहण्यात दंग.